काही अप्रामाणिक लोकांनी इतका वेढा घातला होता की निष्ठावान दिसले नाहीत. ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. मी मुख्यमंत्री असतो तर कर्जमाफीसाठी पंचांग बघत बसलो नसतो. तात्काळ कर्जमाफीची घोषणा केली असती. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडतायत. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो. एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरून सडकून टीका. कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार सभेत सचिन घायबळी होता. रोहित पवारांचे आरोप तर सगळे काचेच्या घरात राहतात. अजितदादांनी पुतण्याचे टोचले कान. पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला, त्यांची चौकशी केली जाईल. रोहित पवारांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा. जैन मुनींकडून शांतिदूत जनकल्याण पार्टीची घोषणा. आमचा पक्ष पालिका निवडणूक लढवणार. राजकीय पक्ष काढतोय कबूतर आमचं चिन्ह. जैन मुनींकडून पत्रकार परिषदेत घोषणा. एखाद दुसरा व्यक्ती गेला तर काय होतं, तर डॉक्टरांना मूर्ख मानतो. जैन समुदायाच्या धर्मसभेत जैन मुनींचं वादग्रस्त विधान. नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाणांचा ताफा अडवून बंजारा समाज बांधवांची घोषणाबाजी. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. आणि मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय. मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवारांचा आरोप. मराठी शाळांचं सरसकट इंग्रजीकरण सीबीएसई करण केलं जात असल्याचाही केला दावा. यानंतर बातमी ठाकरे ब्रँडची. ठाकरे ब्रँड तुम्ही पाहिलाच नाही. जेव्हा ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा सगळ्यांचा बँड वाजेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. आणि पुन्हा एकदा राज्यात ठाकरे ब्रँडची चर्चा जोरदार सुरू झाली. ठाकरेंच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद सुद्धा उमटू लागले. अरे ठाकरे बँड ते अजून सुरुवात नाही झाली. झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा बँड वाजतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. ठाकरे ब्रँडवरून पुन्हा एकदा राजकीय वादळ घोंगावू लागलंय. त्याचं कारण म्हणजे लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँडच्या चर्चेनं जोर धरलाय. त्याचं कारण म्हणजे खुद्द उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अरे ठाकरे बँड ते अजून सुरुवात नाही झाली. झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा बँड वाजतो. आता उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाला पार्श्वभूमी आहे ते नुकत्याच झालेल्या मुंबईतल्या बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीची. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्रितपणे ही निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत ब्रँड ठाकरे असा प्रचार करण्यात आला. पण असं असतानाही बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या शिलेदारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ब्रँड ठाकरे संपल्याची टीका केली. कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड. महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ब्रँड आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड आहेत. ते ब्रँड कायम राहणार. परंतु त्यांच्या नावाचा आधार घेऊन जे स्वतःला कोण ब्रँड म्हणत असतील त्याचं उत्तर लोकांनी दिलेलं आहे. ही कालची जी काही निवडणूक झाली मी त्याच्यात काही जास्त लक्ष घातलं नाही, कारण कधीच मी तुमच्या कार्यकारिणीत काय चाललंय, उमेदवार कोण आहेत, कोण काय प्रचार करतंय, सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या दाखवलं काय गेलं. ठाकरे ब्रँड. अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली. झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा बँड वाजतो.
एकीकडे उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडवरून सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडवर टीकेचे बाण सोडले. आम्हाला एकच ब्रँड बाळासाहेब ब्रँड माहीत होता आणि तो आहे. आणि आमची महायुती केलेल्या कामाच्या जोरावर निवडणुका लढवेल. कोणी युती आघाडी जे काही करतं आहे हा त्यांचा, लोकशाहीमध्ये कोणी युती आघाडी करू शकतो. परंतु मला विश्वास आहे की केलेल्या कामाच्या जोरावरच महायुती जिंकणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार. इलेक्शनमध्ये कळेल. आता काय 2च महिने राहिले सगळे निकाल यायला, 2-2.5 महिने राहिले. जानेवारीपर्यंत मला वाटतं सगळ्या निवडणुका होतील आणि निकाल येतील. त्यावेळेला कोणाचा बँड वाजतो आणि कोणाचा ढोल फुटतो ते कळेल. शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल. यायचं असेल आम्ही जरूर येतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघंही एकत्र येऊ. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीविषयी वारंवार सकारात्मक वक्तव्य केलं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या पक्षातले नेते आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. ठाकरे बंधू एकत्र आल्यास सत्ताधाऱ्यांसमोर मोठं राजकीय आव्हान उभं ठाकणार आहे. कारण उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास ठाकरे ब्रँडचा फायदा होणार आहे. तसंच मराठी मतदारांचं भावनिक पाठबळ ठाकरे ब्रँडला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच ठाकरे ब्रँड भोवती राजकारण फिरताना दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशात एनडीए आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यात नवनवे हिंदुत्ववादी नेते तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. यापैकीच एक असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप. या संग्राम जगतापांनी हिंदूंना एक आवाहन केलंय दिवाळीच्या तोंडावर. त्यानंतर अजित पवार यांनी संग्राम जगतापांना थेट कारणे दाखवा नोटीस दिली आहे. असं काय आवाहन आहे म्हणून दादा चिडले, जाणून घेऊया. सण दीपावलीचा नारा हिंदुत्वाचा. जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे. हिंदूंकडूनच दीपावलीची खरेदी करा आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांचं आवाहन. पक्षानं बजावली कारणे दाखवा नोटीस. राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सोलापूरच्या करमाळ्यात जाऊन दिलेला हा हिंदुत्वाचा नारा. फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे. करमाळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते. या मोर्चात बोलताना संग्राम जगतापांनी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. दिवाळीत केवळ हिंदूंकडूनच खरेदी करा असं अजब आवाहन आमदार जगतापांनी केलं. आता दीपावलीच्या निमित्तानं देखील आता बाजारपेठ आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करत, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे. अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी. खरं तर संग्राम जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पण ते सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिम धर्मियांना टार्गेट करताना दिसतात. अजित पवारांनी याआधीही संग्राम जगतापांना समज दिलेली, पण आता पुन्हा एकदा संग्राम जगताप यांनी मुस्लिम विरोध सुरू केला. संग्राम जगतापांच्या या भूमिकेवर त्यांच्या पक्षानं आक्षेप नोंदवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या मुद्द्यावरून आमदार संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी केली आहे. त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे.
आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही. त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही. संग्राम जगताप यांचं विधान आणि त्यावर अजित पवारांनी दिलेला इशारा यावर महाविकास आघाडीने टीका सुरू केली आहे. अजित पवारांच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसल्याचा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय. आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणतायत. त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील, मला मग मंत्री करतील, मला मोठे खाते देतील, मला मुख्यमंत्री करतील, असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन. आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो आहे. राहतो राष्ट्रवादीमध्ये, भूमिका भाजपची मांडतो. यांच्यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा वक्तव्यावर. अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत असला तरी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसत नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पुरोगामी पक्ष म्हणून अजित पवार कायम त्यांच्या पक्षाची ओळख सांगतात. पण त्याच पक्षाचे आमदार असलेल्या संग्राम जगताप यांच्याकडून वारंवार कट्टर हिंदुत्वाची भूमिका रेटली जातीये. पक्षाची त्यामुळे कोंडी होतीये. जगताप यांच्यामुळे पक्षाच्या प्रतिमेविषयी आणि एकंदरीत विचारधारेबद्दल संभ्रम निर्माण होतोय. त्यामुळे आता अजित पवार जगतापांच्या विषयी काय निर्णय घेतात, मुस्लिम द्वेषाची भूमिका संग्राम जगतापांच्या अंगलट येते की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.